हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत मस्त असे पोह्यांचे कटलेट, जे खायला खूपच छान लागतात. त्यासाठी 1 कप पोहे 10 ते 15-20 मिनटं भिजवून घ्यायचे. त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मग त्यामध्ये उकडलेले 4 ते 5 बटाटे घालायचे. नंतर थोडा कांदा, नंतर आलं आणि लसूणची पेस्ट टाकायची. त्यानंतर त्यामध्ये आपले बेसिक जे मसाले असतात, तिखट, धने जिरे पूड, थोडी हळद घालायची, मीठ घालायचं. हे सगळं व्यवस्थित आपल्या चवीनुसार टाकायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर बाइंडिंगसाठी आपल्याला याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे. ते 3 ते 4 चमचे आपण टाकून घेऊया. त्यानंतर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. आता व्यवस्थित सर्व मिक्स झाल्यावर आपल्याला याचे कटलेट बनवायचे आहेत. सो हे आपण कोणत्याही शेपमध्ये बनवू शकतो. सो मी असे हे ह्या शेपमध्ये बनवले आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला आवडेल तसे बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल तापवायला ठेवायचं आहे आणि साईड बाय साईड आपण वाटीमध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. स्लरी बनवायची आपल्याला. त्यात पाणी घालायचं आणि व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं. आता जे आपण कटलेट बनवलेले आहेत ते ह्या स्लरीमध्ये डिप करायचे. व्यवस्थित त्या स्लरीने त्याला कोटिंग करायचं आणि मग ते हळूवार तेलामध्ये, गरम तेलात सोडून द्यायचे आणि मंद आचेवरती त्याला व्यवस्थित होऊ द्यायचं. पूर्ण दोघं साईडने लाल होऊ द्यायचं त्याला. बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे. एकदम क्रिस्पी होतं हे. तर एक वेळा नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे झालेत.